जालना विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा जोर वाढत असून नेत्यांसह कार्यकर्ते देखील तळागाळात पोहोचून काम करत आहेत। ग्रामीण भागाचा दौरा संपला असून सध्याची विकासाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकारी यांची मुलाखत जालना रिपोर्टरच्या माध्यमातून घेण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य निमंत्रित सदस्य राजेश राऊत, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक विजय चौधरी, अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांची बाजू मांडण्यासाठी आलेले प्रतिनिधी अजहर पठाण, काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सत्संग मुंडे यांची घेतलेली मुलाखत। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विकास आम्हीच खेचून आणला यासाठी आपापला दावा मांडला। कोणी 400 कोटी रुपये आणण्याचा दावा केला तर मेडिकल कॉलेज हे आम्हीच दिले, तर कोणी पाणी प्रश्न, रस्ते, अंडरग्राऊंड नाली यांचा विकास आम्हीच केला असा दावा केला, तर कोणी शहराचा विकास झाला नसून आजही नेते पाणी प्रश्नावर निवडणुका लढवित आहेत याचे आश्चर्य वाटते असे सांगितले। तर मेडिकल कॉलेज हे आमच्या सरकारने मंजूर केले होते, फक्त त्याचा निधी नंतरच्या सरकारने दिला असा दावा केला। शहरातील मूलभूत प्रश्नांसाठी आम्हीच कार्य केले असे दावे यावेळेस पदाधिकाऱ्यांनी मांडले। पहा त्यांची पूर्ण मुलाखत। जालना रिपोर्टरच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज जसा जसा थंडीचा जोर वाढत आहे तसा तसा प्रचारात देखील जोर वाढत आहे। प्रचारात गरमी येत आहे। कार्यकर्ते सकाळपासूनच आपापल्या पद्धतीने गल्ली वार्ड असेल किंवा गाव असेल तिथे आपला मोर्चा सांभाळत आहेत, तर उमेदवार देखील सर्वांना गाठीभेटी सर्वांच्या गाठीभेटी घेत आहेत, सर्व दरवाजांपर्यंत जात आहेत आणि शेवटची एक साथ मतदारांना घालत आहेत। आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष राजेशजी राऊत, यानंतर आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, तसंच काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय चौधरी आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांचे प्रतिनिधित्व करणारे श्री अजहर पठाण आणि ओबीसी नेते आणि काँग्रेसचे बंडखोर पण नेते असं म्हणू सत्संगजी मुंडे, या सर्वांना विचारूया की त्यांच्या जे 1-2 राऊंड झाले त्यामध्ये मतदारांचा कौल काय आणि या मतदारसंघातील समस्या काय प्रमुख, यांच्या मताने विरोधकांनी कुठले कामं बाकी ठेवलेले आहेत। जे कामं व्हायला पाहिजे होते ते माननीय रनिंग आमदार त्यांच्याकडून झाले नाही। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जालना शहरातले जे समस्या होत्या त्या माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या माध्यमातून 400 कोटीचा निधी येऊन त्या माध्यमातून त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला। राहिलं मेडिकल कॉलेजचं आता मुख्यमंत्री परदेशी जालन्याला आले होते आणि त्यांनी सांगितलं की मुख्य अर्जुन खोतकरनं पाठपुरावा केल्यामुळं मेडिकल कॉलेज बी जालन्यात मी दिलेलं आहे। आणि राहिलेला फुले मार्केटचा प्रश्न ही निवडणूक झाली की फुले मार्केटचा प्रश्न पण मी सोडणार आहे आणि जालना जिल्ह्यातल्या जितक्या झोपडपट्ट्या आहे झोपडपट्ट्याचा बी PR कार्ड देण्याचा मार्ग आम्ही करू आणि जालना शहराला रोज पाणी देण्याचं वचन पण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष जे राज्य कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत, त्यांना विचारूया की ते देखील यावेळेस उमेदवारीसाठी इच्छुक होते। त्यांच्या नजरेनं या शहरामधल्या महानगरपालिकेच्या माध्यमातल्या किंवा या महानगरपालिका क्षेत्रातल्या कुठल्या समस्या अजून तशाच प्रलंबित आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जालना शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे। त्यानंतर आपलं दिवाबत्ती, रस्ते आणि अंडरग्राऊंड नाल्या वगैरे। आता हे जालना शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत आणि ह्या सर्व मूलभूत प्रश्नावर जर कधी हात घालण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर माननीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा ज्यावेळेस या प्रदेशाचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी सर्वात अगोदर सिमेंट रस्त्याचं काम, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बसस्टँड पासून मामा चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाणी वेस असेल किंवा आपण ज्या ठिकाणी आज उभो आहोत तर हे गांधी चमनपासून शनी मंदिर आणि गांधी चमनपासून मम्मादेवी मार्ग असेल, रेल्वे स्टेशन मार्ग असेल, असे जालना शहरातले मुख्य रस्ते तसेच प्रभागामध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम, आता हे बाजूला जे लोखंडी पूल आहे ह्या लोखंडी पूलचा तसा टाइम पिरियड संपला होता। ब्रिटन काळमध्ये हा पूल बांधण्यात आला होता आणि याची मुदत संपल्यानंतर नगरपालिकेची परिस्थिती नव्हती नवीन पूल बांधायची, त्यावेळेस सुद्धा माननीय दानवे साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन
एक पुलाच्या ऐवजी त्या ठिकाणी 2 पूल, म्हणजे एक गरीबशाह बाजारमधून येणारा पूल आहे आणि दुसरा हा नटराज टाकीस पासून मम्मादेवीला येणारा पूल आहे. तर हे 2 पूल त्यांनी तयार केले. सांगण्यासारखे काम तर इतके आहे की मला वाटतं मला सुद्धा वेळ या ठिकाणी पुरणार नाही. कारण ड्रायपोर्ट असेल, ICT पार्क असेल, असे बरेचसे कामं सोबत त्यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा सुद्धा विकास, रेल्वेचं सुद्धा जाळं या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहतो की आज रेल्वेच्या माध्यमातून मुंबईला जाण्यासाठी प्रलंबित आहे. आज जसं तुम्हाला मी सांगतो की पाणी जर दररोज मिळायला पाहिजे असं बऱ्याचशा ज्या गोष्टी केल्या जात होत्या त्या पद्धतीनं नियोजन अभावी या ठिकाणी त्यांच्याकडून झाल्या नाही. तर मला असं वाटतं की त्याचं जर कधी व्यवस्थित नियोजन केलं आणि माननीय दानवे साहेबांनी आता शेवटच्या वेळेस 72 कोटीचा जो निधी आणलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी करता येईल. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आता सध्या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अब्दुल हफीज यांचे प्रतिनिधी अझहर पठाण यांना विचारू की त्यांच्या अजेंड्यावर कुठल्या कुठल्या समस्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आमच्या अजेंड्यावर आम्ही जालना शहराच्या विकासावरती घेतलेला आहे, जो मागील 35 वर्षापासून आजी आणि माजी आमदार यांनी जो जालन्याचा विकास थांबवलेला आहे, या विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही त्यामध्ये नोंद केलेली आहे की आम्ही या जालना शहराचा विकास करू आणि जालना शहरकरांनी आम्हाला 5 वर्ष संधी द्यावी. त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि पुढच्या वेळेस आम्ही जनतेला विचारून आम्ही पुढच्या पंचवार्षिकची तयारी करू. सत्संगी मुंडे आहेत आणि ओबीसी नेते आहेत, ते प्राध्यापक आहेत, शिक्षण क्षेत्राशी त्यांचा फार चांगला संबंध आहे. त्यांना विचारू की त्यांच्या नजरेतून समस्या कुठल्या आहेत जालना शहरामध्ये. जालना या मागच्या 2 वर्षामध्ये जालना राज्यातील प्रत्येक सामाजिक आणि राजकीय चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. जालना शहरात 2021ला ओबीसीचा जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून एक मोठा लाखो लोकांचा मोर्चा झाला. या सगळ्या परिस्थितीत आता माझे हे तिन्ही आणि जे मित्रवर्य आहेत, प्रतिनिधी, आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असू, इथं भौतिक विकासाच्या जरी समस्या असल्या तरी सामाजिक न्यायाच्या, सामाजिक प्रतिनिधित्वाच्या आणि ठराविक लोकांच्याच आमच्या जालन्याचं वैशिष्ट्य आज असलेले आमदार, माजी आमदार, खासदार हे यांच्या घराण्याशिवाय दुसरं कोणाचंही नाव घ्यायला तयार नाहीत. इथं योग्य प्रतिनिधित्वासाठीची ही लढाई आहे आणि नक्कीच यावेळेस जालना जिल्ह्यामध्ये, जालना विधानसभेमध्ये नवीन काहीतरी घडण्याचं सुद्धा अंडर करंट आहे. चौधरी यांच्याकडे येऊ आपण. ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. या सर्वांना त्यांना उत्तर देणं याचे बंधनकारक आहे. आपण तिघांचाही मूड पाहिला, चौघांचाही पाहिला तर प्रचंड नाराजी आहे की इथल्या समस्या सोडवण्यासाठी मध्ये विद्यमान आमदार हे अपयशी ठरलेले आहेत. सर्वात अगोदर जालना विधानसभा 101 या मतदारसंघाच्या सर्व नागरिकांना मी गुरु नानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आता सर्वांनी एक एक प्रश्न मांडला की हे विकास मी केला, ते विकास नाही राहिला आणि केलेला नाही. मी सर्वात अगोदर सांगतो की जालना विधानसभाचे कर्तव्यदक्ष आमदार, विकास पुरुष आदरणीय कैलास गोरंट्याल हे सर्व समस्याला समाधान करून देऊ आणि देतात. आता मेडिकल कॉलेजचा हा जे प्रश्न आहे, आदरणीय आमचे मित्र पाचपुले साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी हे आणला. मुख्यमंत्री साहेबांना मला असं विचारायचं माझ्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबाला की 2.5 वर्षाच्या अगोदर हा मेडिकल मंजूर झाला का त्याच्यानंतर? एक आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय रितेश काय ना अमितजी देशमुख साहेब यांनी त्यांच्या काळात हा मेडिकल कॉलेज मंजूर करून आणला. आल्यानंतर त्याच्यात काही त्रुट्या राहिली, मग 3 वेळेस ती जागा बदलण्यात आली. मग ती बदलण्यात आल्यानंतर त्याला आदेश देण्यात आला आणि ते आदरणीय कैलास गोरंट्यालची मागणी म्हणजे 4 वर्ष अगोदर ते मंत्रालयामध्ये उपोषणाला बसले, विरोध केला आणि मेडिकल मंजूर करून आणला. हा नेमका विरोधी पक्षाच्या लोकांना विचारायचंय मला की खरं त्यांनी आणलं का त्यांनीच त्याचा खुलासा करावा. चौधरी सर, मूळ मुद्दा असा आहे की मेडिकल कॉलेज आल्यामुळे रोज पाणी येणार आहे का आपल्याला? रोज पाणीचा मुद्दा असा आहे साहेब की 60 MLTचा आपला प्रोजेक्ट जायकवाडीतून आदरणीय कैलास गोरंट्याल साहेबांनी मंजूर करून आणला.
रोज पाणी देण्यासाठी 60 MLT फिल्टर प्लांट पाहिजे होता, पण त्याच्यात त्रुटी राहिली आणि ते 12 MLT फिल्टर प्लांट मंजूर झाला. आता ती त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 73 कोटी रुपये कैलाश गोरंट्याल साहेबांनी हे आता आणलेले आहे आणि जेव्हा ते 30 MLT होईल तेव्हा रोज पाणी देण्यात येईल, ही अशी शाश्वती मी कैलाश गोरंट्यालच्या मार्फत देतो. चौधरीजींनी आता सांगितलं की नवीन प्रोजेक्ट करताना त्याच्यामध्ये त्रुटी राहिली. आपण देखील नगराध्यक्षपद काही काळ होता, आपण उपनगराध्यक्षपद होता आणि त्यावेळेस काँग्रेसचे नगराध्यक्ष सत्तेत होते. तो प्रोजेक्ट बनताना तुम्हाला असं वाटलं नाही की त्यात त्रुटी आहेत का, जाणूनबुजून त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या? आता हे बघा, तो 64 MLTचा प्रोजेक्ट होता आणि आमच्या मित्रांना त्या म्हणजे संपूर्ण माहिती नाही, परंतु 32 MLT सध्या जालन्याला त्या ठिकाणून पाणी मिळतं. त्याच्यानंतर अंबड शहराला तिथं 6 MLT पाणी जातं. त्यानंतर जालना शहराला पाण्याच्या टाक्या नसल्यामुळं आणि इंटरनल जी पाईपलाईन त्यांची नसल्यामुळं या ठिकाणी ते पाणी देऊ शकले नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण बघितलं असेल की इंटरनल जी पाईपलाईन आहे आतमध्ये जे अंतर्गत जी पाणी व्यवस्था आमची येते आणि त्याला जे टाक्या जोडण्याचं काम होतं, तर एक एजन्सीने या ठिकाणी घेतलं होतं. आता विष्णू पाचोले माझे सहकारी नगरसेवक या ठिकाणी आहे, आम्ही कौन्सिलला होतो, मी उपाध्यक्ष होतो. त्यानंतर आम्ही वारंवार त्या एजन्सीची तक्रार केली होती, कारण ती एजन्सी ऑलरेडी ब्लॅक लिस्ट मध्ये होती आणि त्याला ते काम देण्यात आलं आणि ते व्यवस्थित या ठिकाणी काम करीत नव्हते. आम्ही वारंवार त्याची तक्रार केली की त्याचे बिल या ठिकाणी देऊ नका, या ठिकाणी हायड्रोलिक टेस्टिंग घ्या पाण्याची, हे पाणी हे व्यवस्थित त्या ठिकाणी करत नाहीये, व्यवस्थित व्यवस्था करत नाहीये, व्यवस्थित पाईपलाईन टाकत नाहीये. परंतु आमचं एकही या ठिकाणी ऐकलं नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या एजन्सीला, धुळे नामक काही एजन्सी होती ती, त्या धुळे नामक एजन्सीला त्यांनी त्या ठिकाणी काढलं. मी तुम्हाला सांगतो की हे सर्व जे पाप आहे, कारण दररोज काही आपल्याला योजना मिळत नाही, परंतु ज्या योजना आपल्याला मिळतात तर त्या व्यवस्थितपणे पूर्ण करणे हे गरजेचे असतं आणि ह्या व्यवस्थित याचं जी पाईपलाईन झालेली नाही आहे याचं पाप तुम्हाला सांगतो मी फार भयंकर आहे. हे पाप फेडण्यासाठी मला वाटतं दुसरा काही पर्याय नाही. पाणी पुरवठ्याची योजना दोन्हीही लोकप्रतिनिधी म्हणतात की मीच आणलं, खोतकर सांगतात, दावा करतात की मी कोर्टामध्ये गेलो आणि त्यानंतर आमची योजना मंजूर झाली. तर आता आज महानगरपालिका कार्यालयाचं श्रेय सुद्धा ते स्वतः घेतात. महानगरपालिका जवळपास 18 महिन्याचा कार्यकाळ लोटलाय, परंतु 18 महिन्यात 18 दिवसाला पाणी येतं, याविषयी तुमचं काय म्हणणं? आत्ताच मान्य उपनगराध्यक्ष राजेश साहेबांनी सांगितलं तुम्हाला की ती आपली 64 MLT पाणी योजना असून आपल्याला आपल्या शहराला फक्त 32 MLT पाणी येतं. 32 मधून 6 अंबडला जातं आणि आपली जे शहरातली गळती होती ती गळतीचं प्रमाण जुन्या पाईपलाईनला खूप होतं आणि आपल्याकडे टाकी स्टोरेज करण्यासाठी पाणी नव्हतं, स्टोरेज करायला टाक्या नव्हत्या. टाक्या नसल्यामुळे आपल्याला हे पाणी उतकं उचलता येत नाही. त्यातलं आपलं 10-12 MLT पाणी असं वाया जात होतं पैठणपासून जालन्यापर्यंत दुखपर्यंत. आणि मान्य आता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं की हे जे बी होईल आता याच्यानंतर मी तुम्हाला रोज पाणी द्यायचं शब्द जालना शहरासाठी शब्द दिला त्यांनी, रोज पाणी देईन म्हणून. चौधरीजी, त्याच मुद्द्यावर होतो मी की आपण एखादा किलोचे पैसे देतो आणि त्यामध्ये जर अर्धा किलो आपल्याला माप मारत असेल तर आपण कस्टमर त्या दुकानदाराला आपण भांडतो. आपण वर्षभराचा जर टॅक्स भरत असेल आणि आपल्याला सुविधा मिळत नसेल तर तुमचं पाणीकर रोष असणार नाही का? असणारच. कसा व्यक्त होणार? ते रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या नेत्याला भांडू किंवा ते जी राहिलेली त्रुटी आहे त्याला पूर्ण करण्यास आम्ही त्यांना सांगू आणि भांडू त्यांना. आणि समाधान देताना प्रत्येक माणसाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही आपण. ही त्रुटी मूळ म्हणजे त्या काळात दुरुस्त करायला पाहिजे होती. एकूण 60 MLT पाणी फिल्टर व्हायला 60 MLTच फिल्टर प्लांट पाहिजे. आता ते 15 MLTचा फिल्टर प्लांट हे समाधान देऊ शकत नाही. मला बी नाही, तुम्हाला बी नाही, जालन्यालाही नाही. तर कैलाश गोरंट्याल निवडून आल्यानंतर आता टाक्या पूर्ण झालेली आहे आणि इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशनचं पूर्ण काम संपलेलं आहे. हे जेव्हा 30 MLTचा फिल्टर प्लांट बसेल तेव्हा दररोज पाण्याची देण्याची हमी मी कैलाश गोरंट्याल समोरच्या माध्यमातून देतो आणि याची ग्वाही देतो.
मुंडे सर, एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला या दोन्ही उमेदवारांचं जे आश्वासन आहेत याविषयी तुम्ही विश्लेषण कसं करणार आहात? काय 1990 पासून या जालना विधानसभेच्या मतदारांचं दुर्दैव म्हणावं लागेल की 1990 पासून हेच दोन लोक पाण्याच्याच प्रश्नावर दरवेळेस आणि स्वच्छतेच्याच प्रश्नावर निवडणूक घेतात आणि निवडून मी केलं, मी आणलं, तुम्ही आणलं. लोकांना कळतंय कोणी काय आणलं ते. पण प्रश्न साधा आहे की तुम्ही अजूनही पाण्याच्या प्रश्नावर 30 वर्षापासून तुम्हाला एकाच मुद्द्यावर जर निवडणूक लढवण्यात असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाच्या जाऊन विचार केला पाहिजे की खरंच तुम्ही विकास करू शकले का. तुम्ही या शहरामध्ये कोणतीही सुविधा निर्माण केली, पाण्याशिवाय दुसरा काय मुद्दा आहे यांच्याकडे सांगायला? रोजगाराचा एक प्रश्नाची कधी चर्चा केली का? इथल्या महिलांच्या प्रश्नासंदर्भातली कधी चर्चा केली का? इथे होणाऱ्या दिवसाढवळ्या होणाऱ्या गोळीबारावर कोणी चर्चा केली का? इथं होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पैशाच्या लुटीबद्दल कोणी चर्चा करणार आहे का? शहरात फक्त पाण्याचाच एक प्रश्न आहे का? पाण्याच्या प्रश्नाबरोबर याविषयी तुम्ही विश्लेषण कसं करणार आहात? काय 1990 पासून या जालना विधानसभेच्या मतदारांचं दुर्दैव म्हणावं लागेल की 1990 पासून हेच दोन लोक पाण्याच्याच प्रश्नावर दरवेळेस आणि स्वच्छतेच्याच प्रश्नावर निवडणूक घेतात आणि निवडून मी केलं, मी आणलं, तुम्ही आणलं. लोकांना कळतंय कोणी काय आणलं ते. पण प्रश्न साधा आहे की तुम्ही अजूनही पाण्याच्या प्रश्नावर 30 वर्षापासून तुम्हाला एकाच मुद्द्यावर जर निवडणूक लढवण्यात असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाच्या जाऊन विचार केला पाहिजे की खरंच तुम्ही विकास करू शकले का. तुम्ही या शहरामध्ये कोणतीही सुविधा निर्माण केली, पाण्याशिवाय दुसरा काय मुद्दा आहे यांच्याकडे सांगायला? रोजगाराचा एक प्रश्नाची कधी चर्चा केली का? इथल्या महिलांच्या प्रश्नासंदर्भातली कधी चर्चा केली का? इथे होणाऱ्या दिवसाढवळ्या होणाऱ्या गोळीबारावर कोणी चर्चा केली का? इथं होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पैशाच्या लुटीबद्दल कोणी चर्चा करणार आहे का? शहरात फक्त पाण्याचाच एक प्रश्न आहे का? पाण्याच्या प्रश्नाबरोबर इथं औद्योगिक विकासाचे प्रश्न आहेत, त्यांच्याबरोबर यांचे मुलं, यांच्या बायका, याच्याशिवाय दुसरं करतात काय? म्हणून या जालना शहरात आता नवीन पर्यायाच्या शोधामध्ये जनता आहे आणि नक्कीच नवीन पर्याय या ठिकाणी निवडला जाणार आहे. आणि जो पर्याय लोकांना वाटतोय की हा सुशिक्षित आहे, आपल्याला सगळ्यांना सर्व समाजाला घेऊन जाऊ शकतो, अशाच लोकांची यावेळेस निवड होण्याची लोकांची सुद्धा मानसिकता आहे. तुम्ही कसं बघता तुमच्या विश्लेषण नजरेतून? आता सगळे जालन्यात म्हणतात की जलसम्राट, पण जालन्याच्या लोकांना, जलसम्राटला माहित नाही की पाण्याच्या टाकीत जेव्हा माणूस मेला होता तो 10-15 दिवस लोकांनी ते पाणी पिलं, त्याच्यानंतर त्यांना माहिती झालं. असं हे जलसम्राट म्हणता येणार नाही, मुर्दा सम्राट आहेत. यांचं लक्ष नाहीये कर्मचारी काय करतात काय नाही करतात. विकासाच्या बाबतीत पण त्यांना पाहिलं तर सगळा शहर मागे ठेवलेला आहे त्यांनी विकासाच्या बाबतीत पण. का तर ते टक्केवारी जास्त घेतात, त्यांचा पर्सेंटेजचा टक्का वाढलेला आहे, त्यामुळं जनता त्यांच्यावरती यावेळेस तर नाराजच आहे. आता आजी ना माझी यावेळेस 2024ला अब्दुल हाफिज मारणार बाजी, एवढं जनता त्यांना नक्की दाखवणार. तुमच्या दोघांच्या मते असं आहे की इथे शक्तिमानच गंगाधर आहे आणि गंगाधर शक्तिमान आहे. आपण एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. चलो, हम अपने आप से वादा करते हैं कि ये पर्व हम निश्चित मनाएंगे और अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे, अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे. तो दोस्तों, वैसे वोट देने वाले बहुत हैं और वोट न देने वाले दीवाने भी बहुत हैं और उन दीवानों के पास वोट न देने के बहाने भी बहुत हैं. तो इन सारे बहानों का गला घोटकर, अपनी आने वाली समस्याओं पर चोट कर, अपने मस्तिष्क पे मैं वोट करूंगा ये नोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट. ब्रेक नंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. राजकीय मुद्द्यावर येऊ आपण. दोन्ही पक्षाला बंडखोरीची लागवड झाली असं मी म्हणतो. भाजपाचे चांगले एक म्हणजे वरिष्ठ नेते, ओबीसी समाजाचा चेहरा असलेले अशोक अण्णा पांगरकर यांनी बंडखोरी केली. ती बंडखोरी रोखण्यात भाजप अपयशी ठरली. याचं काय कारण आहेत किंवा त्यांच्या बंडखोरीचे काय कारण आहेत? आता बंडखोरीचे काय कारण आहे हे त्यांना सुद्धा विचारू शकता. आणि राहिला समजा प्रश्न, तर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. 6 वर्षाला त्यांना निलंबित केलं पक्षांनी. माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते या ठिकाणी त्यांचा ठाम विचार होता उभा राहायला, ते उभा राहिले. तशीच लागवड म्हणजे लागवण तुम्हाला देखील झालेली आहे. काँग्रेसला एक शहराध्यक्ष आणि
कैलास गोरंट्याल यांच्या विजयामध्ये अनेकदा त्यांचा थेट संबंध असलेले अब्दुल हाफिज मैदानात आहेत. तुमचं काय मत आहे? कसं आहे, बंडखोरी आता कोणत्या एका विशेष व्यक्तीवर अवलंबून नसते. ते जे उमेदवार आहेत त्यांनी तिकीट मागितले आदरणीय हाफिज भाईंनी, पण त्याला तिकीट नाही मिळाल्यानंतर त्यांनी बसायला पाहिजे होतं. पण काय रोष होता आणि काय नाराजगी होती हे सर्वांना तुम्ही पाहिलेलं आहे, मला सांगायची आवश्यकता नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की एक चांगला माणूस आहे हाफिज भाई, यांनी आता तरी थांबून एका विचाराने कुठंतरी थांबून काँग्रेस सोबत राहावं, मी त्यांना या मंचातून त्यांना विनंती करतो. आणि बंडखोरी या शब्दाला न जाता आपण एक चांगले पत्रकार, चांगले काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते आहे, त्यांनी समोर येऊन जे मतभेद आहे त्यांना संपुष्टात आणून एका मंचावर काम करावे ही माझी त्यांच्याकडून या मंचाद्वारे विनंती. काय कारण होतं असं की अब्दुल हाफिज यांना थेट मैदानामध्ये अपक्ष म्हणून उतरावं लागलं? पहिले पक्षाने त्यांना संधी द्यायची घोषणा केली. पक्षानं त्यांना डिसाईड होऊस तर त्यांना सांगितलं की तुम्हाला 100% 99% नाना पटोले यांनी सांगितलं, त्यांनी हमी दिली की अब्दुल हाफिज भाई तुम्ही कामाला लागा, हे तिकीट तुम्हालाच आहे यंदा, हे 30-35 वर्षापासून आम्ही एकच याला देतोय उमेदवाराला, आता तुम्हाला संधी आहे, अल्पसंख्याक समाजाला संधी आहे, त्यामुळे अब्दुल हाफिज कामाला लागले होते. त्यांच्या म्हणण्यावर ते कामाला लागले. त्याच्यानंतर मान्य कैलास गोरंट्याल यांनी काही पुढं म्हणजे त्यांची सेटिंग लावून त्यांनी त्यांच्यासोबत धोकाधडी केलेली आहे हाफिज भाई सोबत. आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अब्दुल हाफिज यांचा 80% वाटा ह्या शहरामध्ये आहे. नेहमी त्यांच्या नगराध्यक्ष असो किंवा आमदारकी असो, अब्दुल हाफिज हे स्वतः ताकद लावतात. असा नेता कैलास गोरंट्यालला कधी भेटणार नाही. आणि ही खूप मोठं नुकसान आहे कैलास गोरंट्याल यांनी स्वतःच्या हाताने करून घेतलंय. 2024ला अब्दुल हाफिज तर आमदार बनणारच, पण याच्यानंतर कैलास गोरंट्याल ही म्हणजे जशी पिढी न पिढी फॅमिली जशी राजकारणात येते, हे इथं कुठेतरी विराम लागणार आहे अब्दुल हाफिज मार्फत. हाफिज असतील, पांगरकर असतील किंवा अजून बंडखोरीच्या तयारीत असलेले किंवा त्या चौकटीवर असलेले, हे सर्व त्या पक्षांकडून डावलले जात आहेत म्हणून ते बंडखोर होत आहेत. आता तुमच्यावर देखील काँग्रेसने कारवाई केली, तुमचं काय मत याविषयी? नाही, काय झालं, जालना जिल्ह्याच्या बाबतीत काँग्रेस पक्षाचे 4 नेत्यांचं मी नाव सांगेल. एक म्हणजे कैलास गोरंट्याल, दुसरे माजी आमदार जेतल्या, राजाभाऊ देशमुख आणि बाबूराव कुलकर्णी. हे 4ही नेते होते आणि यांच्या 4ही नेत्यांच्या बायकाच नगराध्यक्ष होत्या. कुठेही या नेत्यांनी आपल्या घरातल्याशिवाय बाहेर सत्ता दिली नाही. तसंच भाजपचं आहे, तिकडे रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा आमदार, मुलगी जिल्हा परिषद सदस्य, गटनेता अर्जुन खोतकर त्यांचा मुलगा, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर. अहो, नेते कुठे आहेत? हे इथं उभं राहिलेले सगळे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. यांना अजून ह्या प्रवक्ता आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाशिवाय दुसरं कोणतंही राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं दिसत नाही. आणि माझ्या पक्षाच्या बाबतीत तर मी लोकसभेचा उमेदवार होतो, मी उमेदवारी मागितली म्हणून मला पक्ष कारवाई करतो. याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार? ज्या अब्दुल हाफिजला ज्यांनी इतकी पक्षाची सेवा केली, युवक काँग्रेस पासून अगदी सिनियर काँग्रेसचं शहराध्यक्ष होण्यापर्यंत, त्यांना जर कोणी इथला स्थानिक प्रतिनिधी ओळखतच नसेल, कोण अब्दुल हाफिज, कोण सत्संग मुंडे, अशा आविर्भावात जर तुम्ही राहत असाल तर मग लोक कसं तुम्हाला म्हणतील की आम्ही तुम्हाला मतदान केलं, आम्ही दुसरीकडे गेलो नाही, जाणारही नाही, आम्ही काँग्रेस विचाराचे लोक आहोत. पण मग जर कुठे चेहरा आला आणि जर लोकांना प्रतिनिधित्वाची बटन दाबायची संधी मिळाली ना, 100% लोक बटन दाबल्याशिवाय राहणार नाही. परिवारवादापासून शिवसेना देखील सुटलेलं नाहीये. डीसीसी बँक असो, मार्केट कमिटी असो, जिल्हा परिषद असो, इथे देखील खोतकर परिवाराचंच नेतृत्व पुढे जाते. याविषयी तुम्हाला काय वाटतं? खोतकर साहेब हे जिल्ह्याचे नेते आहेत आणि कोणता आत्ता जे आमचे मित्र म्हणले सत्यंग मुंडे साहेब जे घरातच आहे, पण तसं देखील खोतकर साहेबांनी सर्व लोकांना संधी दिलेली आहे. आणि आता सध्या त्यांच्या घरातल्या राजकारणात खोतकर साहेब सोडलं तर ते अभिमन्यू खोतकर युवा सेनेचे सचिव आहे. संजय खोतकरचा राजकारणात काही संबंध नाहीये. राहिला अनिरुद्ध भाऊ खोतकर, ते आतापर्यंत तिकडे होते, आज इकडे आले, पण त्यांच्या राजकारणाचं काही एवढं हे नाहीये. आणि येणाऱ्या निवडणुकीत खोतकर साहेब सर्व कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. आपण थेट मुद्द्यावर येऊया. असं गृहीत धरा की उद्या महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या आणि 2 कॅन्डिडेटचे तुम्हाला नाव सुचवले. एक आहे अभिमन्यू खोतकर महापौर पदासाठी आणि एक सामान्य कार्यकर्ता. तुम्ही कोणाचं नाव सुचवणार? आता मी डिसिजन घेणार तर काही आहे नाही. डिसिजन घेणार नेते, ते जे नेते ज्यांचं नाव देतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ.
तीच परिस्थिती इकडे आहे. समजा इकडे अक्षय गोरंट्याल आणि सामान्य कार्यकर्ता दोनपैकी तुम्ही कोणाची निवड करणार? येणाऱ्या काळात जर महापालिकेचे सदस्य नगरसेवक जास्त आले काँग्रेसचे, तर हा निर्णय घेण्याचा मुख्य अधिकार आदरणीय कैलास गोरंट्याल साहेबाचा राहणार आहे. आणि माझं मत ऐकायचं असेल तर मी सर्वसाधारण माणसाच्या पाठीशी उभं राहणार आहे. परिवारवादाचा आरोप तर भाजपवर कायमच आहे आणि रावसाहेब दानवे यांचं एक उदाहरण आहे. आता कालपर्यंत त्यांची मुलगी इतर पक्षात काम करत असताना 1 तासाभरामध्ये ती लगेच शिंदे गटात जाते आणि तिला उमेदवारी मिळते. याविषयी तुमचं काय मत? माझं मत असं आहे यामध्ये की व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी होऊ शकतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, तर राजकारणी माणसाचा मुलगा हा राजकारणी का नाही होऊ शकत? जर ते सर्व गुण संपन्न असेल आणि त्यामध्ये जर कधी नेतृत्व करण्याची जर कधी तेवढी त्यांच्यामध्ये सगळे गुण असेल, तर मला असं वाटतं की यामध्ये नेतृत्व करायला काही हरकत नाही. आणि राहिला त्यांच्या मुलीचा प्रश्न, तर जसं त्यांना इकडनं जे राजकारण त्यांच्या पाठीशी होतं, म्हणजे वडिलाचा जो दांडगा अनुभव होता, तसं त्यांना त्यांचे सासरे सासू त्यांचे स्वतःचे हसबंड, तर ते घराण्यामध्ये त्यांनी नेहमी हे राजकारण पाहिलं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी गेली 15 वर्ष त्या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्यांची एक वेगळी ओळख होती. आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अप्रोच झाले आणि त्यांनी कबूल केलं त्यांना तिकीट द्यायचं. फार समर्पक उत्तर दिले. तुमच्या मते व्यापाराचा मुलगा व्यापारी होऊ शकतो, शेतकऱ्याचा शेतकरी, डॉक्टरचा डॉक्टर. उद्या बूथ प्रमुखांनी देखील विचार करावा की आपल्या मुलाला देखील उद्या बुथाची जबाबदारी द्यायची. कदाचित ते त्यांच्याकडून हिरावला घेऊन जाऊन अशी मला भीती आहे. आपण एक शेवटच्या प्रश्नावर येऊ आता की तुम्हाला विरोधकांवर आरोप करायचे 2 कुठले आरोप करणार तुम्ही? विरोधकांवर आरोप करायचे म्हणजे मी तुम्हाला याच्या पहिले बी सांगितलं की जे आमदार होते त्यांचं काम होतं, त्यांचं 10 वर्ष नगराध्यक्ष, त्यांची मिसेस नगराध्यक्ष होती, 5 वर्ष काँग्रेसचे नगराध्यक्ष होता भारतीयताई आणि आपले रत्न भारतीयताई. ते जे त्यांनी विकास करायला पाहिजे होता जालना शहराचा, तो विकास केला नाही. त्यांना यावेळेस या निवडणुकीत त्यांना त्याच्यामुळे आमदार साहेबांना फटका बसला आहे. त्यावेळेस खोतकर साहेब निवडून येणार आहे. तुम्ही कुठले 2 आरोप करणार? मला असं वाटतं की ज्यांना फुलफिल संधी या ठिकाणी मिळाली होती, तर त्या माध्यमातून जालना शहराचा जो चौफेर विकास या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, तो विकास या ठिकाणी झालेला नाहीये. सगळ्यात मोठा तुम्हाला सांगतो की महात्मा फुले जे मार्केट आहे आपलं, तर आज 17 वर्ष झाले बघा महात्मा फुले मार्केट या ठिकाणी डिसमेंटल होऊन. आज 17 वर्षामध्ये समजा एक फुले मार्केट तुम्ही जर कधी बांधू शकत नाही, तर मला असं वाटतं की तुमच्याकडे कुठलंही नियोजन नाही. या बाऱ्यामध्ये जनतेने फार विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करा. तुमच्या मते विरोधकांवर कुठले 2 आरोप राहतील? माझ्या मते विद्यमान उभे असलेले विरोधी उमेदवार यांच्यावर हेच आरोप असेल की आपण स्वतः कोणावर विश्वास ठेवत नाही. आणि जे राजकीय नेते तुमच्यावर मुंबईतले विश्वास ठेवतात त्याला दगा देऊन तुम्ही 8 दिवसात पक्ष बदलता आणि ईडीच्या धाकानं तुम्ही पक्ष बदलला. आणि जालना विधानसभामध्ये तुम्हाला जागरूकता केव्हा येते? जेव्हा 5-6 महिने इलेक्शन राहिले आणि आमदारकीच्या निवडणुका यांचा पडघम वाचतो आणि हे सर्वसामान्य माणसाला लोकांना हातात धरून इलेक्शनला उभं राहतात आणि मूळ विकासाबद्दल त्यांचा काही ध्येय आणि धोरण नाही. तुमच्या मते विरोधकांवर कुठले 2 आरोप? तुम्ही 4 सांगू शकता कारण तुमचे दोन्ही विरोधक आहेत. सर्वप्रथम मी आता चौधरी साहेबांनी जसं उत्तर दिलंय, तर या शहरामध्ये जे त्यांनी सांगितलं आतापर्यंत अब्दुल हाफिज उतरले म्हणून कैलास गोरंट्याल हे गल्लोगल्ली जात आहेत आणि ज्या ठिकाणी सामान्य नागरिक आमच्या सोबत आहेत तर त्यांना वळवण्याचं काम ते करत आहे. कोणत्याही म्हणजे पैशाच्या मार्फत असो की कोणत्याही लाच देण्याचं काम ते करत आहेत या शहरामध्ये. आणि दुसरी गोष्ट, या शहरामध्ये जे घराणेशाही राजकारण आहे आता 2024ला त्याला विराम लागणार आहे. अब्दुल हाफिज यांच्या नेतृत्वात जालना शहराला नवीन आमदार म्हणून ही ओळख भेटणार आहे. आणि दुसरं, जो जालन्याचा विकास थांबला त्या विकासाला ज्यांनी थांबवलं 35 वर्षामध्ये त्यांचा नक्की निषेध राहील. सर, आपल्या मते विरोधकांवर कुठले 2 आरोप राहतील? दोन्ही उमेदवारांनी घराणेशाही बद्दल आपापल्या भूमिका स्पष्ट कराव्यात.
तुम्ही विचार पक्षाचे सांगता, पण खाली रुजवताना तुमच्या पक्षाचे विचार नेमके काय आहेत आणि तुम्ही करताय काय याचं तरी तुम्ही काहीतरी म्हणजे सुवर्णमध्य साधणार का? आणि त्याच्याबरोबर आरोप हाही आहे की आता तरी तुम्ही 30-35 वर्षात एक दिवसाला पाणी आणणार का? तुम्ही याचं उत्तर कधी देणार? अजून तेच मागच्या 4 आता बोलले इथं विजय चौधरी की 5-10 वर्षापासून 5 वर्ष खोतकर होते, नंतर आता गोरंट्यात पुन्हा असं काहीतरी बदल होईल म्हणून आता लोक आरोप करण्यापेक्षा लोक दाखवून देणार आहेत की यावेळेस आम्ही तिसरा पर्याय तुमच्या समोर आणणार आहोत. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा दोन्ही सरकारकडून घेऊन देखील जनतेच्या तोंडचे पाणी पळवणारे नेते पुन्हा एकदा समोर आहेत आणि एकमेकांवर चिखलफेक करतायत. गेल्या 35 वर्षापासून या सर्वांच्या मते पाणी हाच महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आपण भेटूया पुन्हा उद्याच्या भागात.